अशा क्षणाचे साक्षीदार आहोत आणि जेव्हा ही डेमोक्रेसीची बेल, जेव्हा हा घंटानाद होईल तेव्हा आपणही जोरदार टाळ्याने या क्षणामध्ये सहभागी व्हायचं. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या. आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहोत. टाळ्यांचा मोठा कडकडाट करू आणि या घंटानादात सहभागी होऊ. लोकशाहीच्या सशक्तीकरणाचा अतिशय महत्वाचा असा हा घंटानाद. एक अतिशय महत्वाचा असा हा क्षण आपणा सर्वांच्या उपस्थितीत आज इथे पार पडत आहे. हा घंटानाद संपूर्ण देशातल्या देशवासियांच्या कानापर्यंत पोहोचून आपण सर्व कोणत्या कार्यासाठी इथे जमलेलो आहोत सर्वांपर्यंत पोहोचूया. टाळ्यांचा पुन्हा एकदा मोठा कडकडाट होऊ द्या. मोठा सुरुवात करावी. कोण आहे कोणी नाही, तुमचा फक्त एक माणूस आहे, चंदू बोलली. तू सांग त्याला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. मला काहीसा टाळ्यांचा कडकडाट थोडा कमी वाटतो. एकदाच महिला शक्ती दाखवून द्या. टाळ्यांचा मोठा कडकडाट करा. धन्यवाद. एक अतिशय महत्वाचा असा क्षण ह्या व्यासपीठावर आपण अनुभवत आहोत. अतिशय पारंपरिक असं महत्व असणारा हा दीप आपल्या सर्वांनाच येत्या काळामध्ये मार्गदर्शन करत राहील. सर्व मान्यवरांना विनंती की अतिशय सुंदर असा एक फोटोग्राफ त्यांनी आम्हाला द्यावा. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी पुढे जाऊन ह्या पारंपरिक दीपाबरोबर आम्हाला एक छान असा फोटोग्राफ मिळवून द्यावा. अतिशय सुंदर आणि महत्वाचे असे क्षण. दीप प्रज्वलन झाले असा आणि दीप प्रज्वलन जातकच सगळ्या मानेस्तांसमेत या सभागृहातील प्रत्येक जण आम्ही राष्ट्रीय गीता खातीर ताका मान दिवपा खातीर उबे रावतले. आय रिक्वेस्ट एवरीवन इन द ऑडियन्स अँड ऑल द डिग्निटरीज टू राईज फॉर द नॅशनल सॉन्ग. मी सर्व उपस्थितांना विनंती करतो. इथे बाल्कनीत बसलेल्या देखील सर्व महिलांना विनंती की त्यांनी आपापल्या जागी उभं राहावं. सर्व उपस्थितांना विनंती की त्यांनी आपापल्या जागी उभं राहावं. आपण काही क्षण थांबूया. सर्वांना एक क्षण वेळ देऊया. धन्यवाद. आणि आता मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी नॅशनल सॉन्ग वंदे मातरम रिले करावे. May I request my technical team to kindly relay national song Vande Mataram. I request once again my technical team, please relay national song Vande Mataram. म्हणा येत नाही का तुम्हाला? I request everyone to join us. Vande Mataram Sujalam Sufalam Mataram Vande Mataram Shubhra Jyotsna Pulakitayaminim Pullak Sumita Drumadana Shobhinim Suvasinim Sumadhura Bhashinim Sukhadam Varadam Mataram Vande Mataram
कार्यक्रमाची सुरुवात जनगणमनाने ही होती ना? कार्यवाह पुढे भरीत असताना बीजेपीचा कार्यक्रम आहे. गोय विधानसभेचे सभापती भौमानेस्त श्री राजेश पाटणेकर जे आयच्या ह्या सुवाळ्याचे आयोजक आणि अध्यक्ष जावन आसात तांकां विनंती करता, तांचे मागणी आसा की तांणी हांगा सगळ्यांच्या स्वागताचे उलोवप करप. आदरणीय श्री राजेश पाटणेकरजी. टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया चेअरमॅन ऑनरेबल स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली श्री राजेश पाटणेकरजी. शामराव आम्ही पण जातो तिकडे. कोणी ऐकत नाही तुझं ते बघ ना. Technical team, please check the mic of the guest speaker. Good morning to everybody. नमस्कार सगळ्या मायमोगाचो येवकार. The honorable dignitaries on the dais, Honorable Chief Minister of Goa, Patron and Chief Convener Dr. Pramod Sawantji, Honorable Union Minister Sri Patnaikji, Honorable MLA Chacha Limau, Honorable ex-Prime Minister of Goa, the great social leader, Nirmala Sawantji, Chief Secretary of Goa, Sri Parimalji, the whole and soul of the MIT Pune, Mr. Rahul Kararji, other dignitaries of the dais, National Secretary Namrata Unman, Joint Secretary Narada, Secretaries of the Government, all staff of the government, and ladies and gentlemen. It is a matter of great pleasure for me to extend a very warm welcome to all distinguished dignitaries who have graced this occasion. I am honored to be a part of this event organized by the Goa Legislative Assembly in partnership with the Government of Goa and in association with the MIT School of Government Bharatiya Hadha Santat Pune. The events are a part of the program to commemorate the Diamond Jubilee celebration of the liberation of Goa, which is themed as Goa 60 and the 75th year of India's independence. We will be having events featuring 3 themes over the next 5 days, that is Women's Parliament, Youth Parliament and Panchayat Parliament, wherein the focus will be highlighted the achievements and the potential of women, youth, local government bodies and their participation in the political and democratic process at various levels. With the technical support of MIT Pune, we have managed to get a host of distinguished speakers who are achievers in their respective fields, who will enlighten the participants on their achievements, struggles and path to success through their talks and interactive session. Today, we are inaugurating the session on Women's Parliament. I am extremely happy seeing the response to this session. Over the course of these 5 days, you will be enlightened by a host of speakers mentioned in the brochure. I wish you all a very interesting, enlightening and productive experience which will help you in achieving your goals. The Universal Declaration of Human Rights adopted by the United Nations General Assembly emphasized gender equality, women's participation in the decision-making process and their representation in the legislature, which will lead to women empowerment as regards political, social and economic dimensions. Women's representation and participation in legislatures is critical to achieving democracy in the true sense of the term, which in turn can help in assuring an exclusive society.
It is against this backdrop that the Symposium of National Women's Parliament assumes importance. In order to have women's equal participation in decision making, we need to emphasize on not only the imperative of creating a conductive legislative regime, but also an appropriate enabling conditions, and finally change in our mindset and societal outlook to the whole issue. Our mindset and outlook towards women's role in the family, society and polity have to undergo a paradigm shift if they are to be a part and parcel of the decision making process. We as legislators have to introspect how we can facilitate more innovative policies so as to empower women and involve them in a decision making process at every level. Women legislators would efficiently address the issues of people-centered matters and health care issues in the holistic and concerted manner. Political commitment, adequate legal and policy framework, electoral reforms and leadership training should be aimed at changing societal mindset and building an environment that is conducive to a greater role for women in parliament, legislature and local self bodies. I hope that revision in this symposium on this important theme will not only be meaningful but also be a resource of stimulating ideas for a plan of action for the empowerment of women in all its manifestations in development arenas. I compliment the women achievers on their varied efforts in this regard and wish them success in all their endeavors. Finally, I wish to thank all the distinguished dignitaries on and off the dais and all the various staff officials of the government department and machinery generous staff of the Register Secretariat and media for making this event a significant one. Thank you. धन्यवाद. हे आशिल्ले गोयचे माननीय सभापती श्री राजेश पाटणेकर. गोयची विधानसभा गोयच्या विधानसभेची पहिली वेंचणूक 1963 जाली. या 1963च्या वेंचणुकेन 7 महिला उमेदवार वांटेकार जाले. या 7 महिलांमदीं एक महिला उमेदवार गोयची पहिली आमदार म्हणून ही वेंचणूक जिखून आयली. त्या उपरांत आयज पर्यंत केवळ 1 ना 2 इतल्योच महिला आमदार गोयच्या विधानसभेत गोयच्या साबार महिलांचे प्रतिनिधित्व करीत आसा आणि हीच संख्या आमकां वाडोवपा जाय आणि होच उद्देश आसा या नॅशनल विमेन्स पार्लमेंटाचो. एक गोष्ट अभिमानान सांगपा सारकी, शशिकलाताई काकोडकर हांच्या रुपान एक महिला मुखेलमंत्री गोंय राज्याक प्राप्त जाली. सो ही एक अभिमानाची गजाल घेवन हांव डॉक्टर गौतम हांच्या लागीं मागता की ताणें कार्यावळ फुडें व्हरची आणि आमच्या मानेस्तांचो सन्मान आणि सत्कार करचो. नक्कीच भारतीय संस्कृतीनुसार अतिशय महत्त्वाचा असा क्षण की जेव्हा आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री राहुल वी कराड यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री राजेश पाटणेकरजी माननीय अध्यक्ष गोवा विधानसभा अध्यक्ष यांचं स्वागत सत्कार करावा. टाळ्यांच्या कडकडाटात आपण श्री राजेश पाटणेकरजी माननीय अध्यक्ष गोवा विधानसभा यांचं स्वागत करूया. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या. अतिशय महत्त्वाचा असा क्षण आहे. मान्यवरांचे आभार. मी श्री राहुल कराड सर यांना विनंती करतो की त्यांनी गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी आणि आजच्या या कार्यक्रमाचे पेट्रन आणि चीफ कन्व्हेनर यांचा देखील स्वागत सत्कार करावा. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या. माननीय मुख्यमंत्री महोदय आज आपलं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. टाळ्यांचा पुन्हा एकदा मोठा कडकडाट. यानंतर मी श्री राजेश पाटणेकरजी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय केंद्रीय पर्यटन आणि बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री श्रीपाद येसो नाईकजी यांचा सत्कार करावा. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या.
पुनश्च एकदा टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मी माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी श्रीमती निर्मला सावंतजी यांचा स्वागत सत्कार करावा. माजी ऊर्जा मंत्री, शिक्षण तज्ज्ञ, ज्येष्ठ पर्यावरणवादी, महादेवी बचाव आंदोलनाच्या आधारस्तंभ श्रीमती निर्मला सावंतजी. टाळ्यांचा मोठा कडकडाट पुन्हा एकदा. मी नम्रता उमनजी यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे चीफ सेक्रेटरी श्री परिमल रायजी यांचा स्वागत सत्कार करावा. ओके. श्री राजेश पाटणेकरजी यांना मी विनंती करतो की त्यांनी ऑनरेबल मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, फॉर्मर चीफ मिनिस्टर अँड फॉर्मर MP ऑफ लोकसभा श्री चर्चिल अलेमाव यांचा स्वागत सत्कार करावा. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या. आपण खूप मोठ्या संख्येत आहोत. मला टाळ्या त्या प्रमाणात ऐकू येत नाहीये. धन्यवाद सर. मी नम्रता उल्मन यांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे चीफ सेक्रेटरी श्री परिमल रायजी यांचा स्वागत सत्कार करावा. अतिशय संस्मरणीय असे क्षण. टाळ्यांचा मोठा कडकडाट होऊ द्या. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी आता विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रक, व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष माईट्स MIT पुणे श्री राहुल V. कराड यांचा स्वागत सत्कार करावा. टाळ्यांचा मोठा कडकडाट करूया. धन्यवाद. सगळ्या मानेस्तांक माझी विनंती असा की तुम्ही आसनात बसून घेवचे. मित्र, हा विषय नॅशनल वुमेन्स पार्लमेंट हा अतिशय मोठा आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला असा एक विषय आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि सर्वच गोवेकरांनी हा विषय समजून घेतला आणि हा विषय, ही चळवळ पुढे नेण्यासाठी कटिबद्ध झाले. हा विषय नक्की काय आहे हे अजून सखोल समजून घेण्यासाठी मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी नॅशनल वुमेन्स पार्लमेंटवर बेतलेली एक थीम फिल्म आम्हा सर्वांना दाखवावी. ओव्हर टू टेक्निकल टीम. National Women's Parliament. Its students can contribute largely in our democracy. Why not women? Women empowerment is not mere symbolism for us. It's an expression of emotions, devotion, and a power of motivation in itself. Why should women not be part of our glorious democracy? She should, and she is. She can bring a revolution. She can, and she will. There are a significant number of women who find themselves underrepresented and far away from the decision-making levels even after 7 decades of India being a democracy. Women face many political, socio-economic, ideological and psychological obstacles. But now, there is a dire need to remove these obstacles for their equal participation in all spheres of life. A passionate supporter of new democratic Bharat, Shri Pramod Sawant, the Honorable Chief Minister of Goa, and Shri Rahul Karad, the founder and visionary behind MIT School of Government Pune, as well as the founder of National Women's Parliament. They are all set to take this vision across the nation. Goa is celebrating 60 years of independence, and the National Women's Parliament is a symbol of empowerment. And when these two aspects collide, it's the festival of democracy. Let's come together to strengthen the women of this nation. Let's celebrate the power of Stree Shakti. National Women's Parliament, the ultimate platform for courageous yet compassionate women. India is attempting a reconciliation between a modern democratic system, which is a social system,
which has its firm foundation in ancient culture. महिलांचे आरोग्य जर बरे असत जाल्यारूच राज्याचे आरोग्य बरे उरू शकता. नारी कल्याण कारिणी. टाळ्यांच्या कडकडाटात आपण ही फिल्म आणि या फिल्ममध्ये असलेला मेसेज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलाय याची पावती देऊया. टाळ्यांचा कडकडाट करूया. आपण एक अतिशय महत्वाच्या अशा चळवळीसाठी इथे जमलेलो आहोत. धन्यवाद. हो ताळ्यांचो कडकडाट आम्ही आनीक एक वार करतली. स्वागत करपाक गोयचे PWD मिनिस्टर श्री दीपक पाऊसकर हांचे हांव तांचे लागीं मागता की तांणी माझीर येवन आपले स्थान ग्रहण करचें. गोयचे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंद गावडे आमच्या मदीं उपस्थित आसात. तांचे लागीं मागता की तांणी माझीर येवन आपले स्थान ग्रहण करचें. आपले सगळे मान्यवर इथे बसलेले आहेत. आता मी विनंती करते गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री, गोवा विधानसभेचे सभापती श्री राजेश पाटणेकर यांना की त्यांनी या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करावा. सुरुवातीला गोव्याचे PWD मिनिस्टर श्री दीपक पाऊसकर यांचं या नॅशनल विमेन्स पार्लमेंटच्या मंचावरती स्वागत करण्याची विनंती मी करते श्री राजेश पाटणेकरजी यांना. टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया. धन्यवाद. परतून एक फावट श्री राजेश पाटणेकरजी हांच्या लागीं मागता की तांणी गोविंद गावडे हांचे स्वागत आणि सन्मान करचो. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. मगाच्या नॅशनल वुमेन्स पार्लमेंटच्या फिल्ममध्ये आपण जसं पाहिलं की नॅशनल वुमेन्स पार्लमेंट या विचाराची मुहूर्तमेढ श्री राहुल व्ही कराड यांनी रोवली. एक अतिशय महत्त्वाचा असा विचार संपूर्ण देशासमोर त्यांनी ठेवला. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही एक अतिशय नवीनतम अशी संकल्पना श्री राहुल कराड सर यांनी तळागाळातील आणि जीवनाच्या सर्व स्तरातून देशासाठी नैतिक, उत्साही आणि वचनबद्ध राजकीय नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून केली. आज आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक म्हणून श्री राहुल कराड उपस्थित आहेत. मॅनेजिंग ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट ऑफ मायर्स MIT पुणे अँड एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट ऑफ MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अँड चीफ इनिशिएटर ऑफ MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, द फर्स्ट स्कूल ऑफ इंडिया फॉर पॉलिटिकल लीडरशिप, फाउंडर अँड कन्सेप्शलायझर ऑफ भारतीय छात्र संसद, नॅशनल टीचर्स काँग्रेस, National Women's Parliament, Sarpanch Sansad, and many such events. I would now like to invite on stage for address and briefing the concept of National Women's Parliament Goa. Please welcome with a big round of applause the convener of National Women's Parliament, Shri Rahul V. Karad.